श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नमस्कार. आपल्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आहे अपरा एकादशी आणि आपण निघालो पंढरपूरला. आज सकाळ सकाळीच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रिमझिमाचा येणारा पाऊस आणि सभोवतालची हिरवळ मनाला खूप आनंद देऊन जाणारी होती. सकाळचे हे छान वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकणारे होते. बघता बघता आम्ही खर्डी या गावामध्ये पोहोचलो. येथे आहे सद्गुरू सीताराम महाराजांचे अतिशय प्रसिद्ध असे मंदिर. तिथून पुढे आल्यानंतर वन विभागाच्या भिंतींवरती खूप छान अशी वारकऱ्यांची चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण लवकरच पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत. पंढरपूरमध्ये जाताना आपल्याला इंग्रजकालीन बांधकामे सुद्धा दिसून येतात. विठ्ठल मंदिर आता फक्त 1 किलोमीटर अंतरावरच राहिले आहे. आत्ता आपण सांगोला चौकात येऊन पोहोचलो आहोत. असे चौकामध्ये छान असे पुतळे आपल्याला दिसून येतात. इथे समोर सुद्धा वारकऱ्यांचे छान पुतळे दिसून येतात. इथून आपण उजवीकडे वळून सरळ आता चंद्रभागा नदीकडे जाणार आहोत. हे पहा, बघता बघता आपण चंद्रभागा नदीजवळ येऊन पोहोचलो सुद्धा. आता आपण सरळ इथून भक्त पुंडलिकाच्या मंदिराकडे जाणार आहोत. ही पहा, चरण स्पर्श दर्शनासाठीची लागलेली इतकी मोठी रांग. आत्ता आपण चंद्रभागा नदीच्या तीरावरती आलो आहोत. इथे बरेचसे विक्रेते गळ्यातील माळा वगैरे विकायला बसलेले दिसून येतात. आत्ता आपण भक्त पुंडलिकाच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. इथे आल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला गोमातेचे दर्शन झाले. तिथून पुढे आम्ही आंघोळीसाठी गेलो. हे आहे भक्त पुंडलिकाचे मंदिर व त्याच्या आजूबाजूचा परिसर. येथून चंद्रभागेचे नयनरम्य दृश्य दिसून येते. येथे बोटिंग सुद्धा आहे. याचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता. चंद्रभागा नदीमध्ये आम्ही आंघोळ केली आणि आम्ही दर्शनासाठी तयार झालो. चला तर मग आता आपण इथल्या शिवलिंगाचे दर्शन घेऊयात. येथे आपल्याला प्राचीन जुन्या मूर्त्या पाहायला मिळतात. हे पहा शिवलिंग. हे देखील अतिशय पुरातन शिवलिंग आहे. भक्त पुंडलिकांचे दर्शन घेऊन आता आपण विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वरती निघालो आहोत. मंदिराकडे पटपट जात असताना आम्हाला नदीच्या किनारी विठ्ठलाची एक मूर्ती सापडली. ती मूर्ती आम्ही घेतली व पाण्यामध्ये विसर्जित केली. त्यानंतर आम्ही चंद्रभागा मातेचे दर्शन घेतले आणि तेथून पुढे दर्शनासाठी निघालो. मी दर्शनासाठी जात असताना आम्हाला चरण स्पर्श दर्शनासाठीची रांग दिसली. ही रांग फार मोठी होती. दर्शनासाठी जाताना प्रथम वाटेतच आहे 11 रुद्र मारुतीचे मंदिर. हे जगातलं एकमेव असं मंदिर आहे ज्या मंदिरासमोर नंदी बसलेला आहे. यामागील कथा जाणून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की पहा. यानंतर आम्ही श्री संत चोखामेळा यांचे दर्शन घेतले व तिथून पुढे विराच्या डाव्या साईडनी आम्ही मुखदर्शनाच्या रांगेकडे निघालो. आजची विठ्ठल रुक्मिणींची आरास अशी होती.
व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.